हाय नमस्कार. गुड मॉर्निंग. झाला का तुमचा सकाळचा स्वयंपाक? माझा झाला स्वयंपाक. भाकरी केल्या 2. भाकरी करताना नाही दाखवलं तुम्हाला, तवा दिसत असेल तुम्हाला. हे बघू शकते, ही 2 भाकरी, अशा 2 भाकरी पातळ असे आणि चपात्या पण केलेल्या आहेत. त्या बाणूची बी दाखवते तुम्हाला. हे बघा बाणूची चपाती बघा. स्वयंपाक झालाय आता आपला बऱ्यापैकी. तर आता मी भाजी बनवणार आहे. बऱ्याच अशा कमेंट आलत्या की ताई भाजी बनवताना दाखव, भाजी बनवताना दाखव. म्हणलं ठीक आहे चालतंय, दाखव म्हणलं. हो का, ह्याच्यात मटकीची डाळ आहे. मटकीची डाळ भिजाय टाकलेली. हो का, ह्याच्यात भाजी आहे, शेपूची भाजी आहे. आम्हाला शेपूची भाजी लय आवडते. लय महाग होती, म्हणजे आलेले भाज्या महाग होत्या. आणि ही सोमवारी आणलेली आहे. नाहीतर माणसानं सोमवारी आणलेली भाजी आता कशी काय चिरून ठेवली होती, त्याला सुकाय घातली होती म्हणून राहिली. आज आहे मंगळवार, नाही बुधवार. आणि ह्याच्यात लसूण मिरची, बस एवढंच. तर मी आता भाजी करून देते. तर बघा तुम्ही, भरपूर अशा एका ताईची कमेंट होती की ताई भाजीची रेसिपी करताना दाखव. म्हणजे ठीक आहे चालतंय, दाखव आपलं, आहे की नाही. गावाकडे कशा साध्या सिंपल भाज्या चांगल्या होत्यात. आणि याच्यात कूट आहे, कुटून ठेवलाय. तेल ओतून घेते. मिरची भाजायची आपल्याला, बस 2 भाजीला जास्त तेल टाकलं ना गिजगिजीत होती. तर सांगायचा मुद्दा हे आहे की काल मी बाणूसाठी नाही का शाळेत गेलती. तर बाणूचं वय कितीचं झालंय माहिती आहे का? बाणू आज 6वीला आहे. विचार करा, बाणूचं वय 6वीत, म्हणजे 6वीत आहे. पुढल्या वर्षी 7वीत जाते. तर बाणू किती मोठे असेल. तर बाणूला लग्नाला नेलं हे तर तुम्ही बघितलं. लग्नाला गेलो, बाणूची लय हाल तर नाही झालं, हाल माझं झालं. कारण मी पूर्णपैकी अशा आजारी पडली आणि हाताला पण आपल्या लागलं होतं, बघू शकते. हाताला पण लागलेलं. तर मी भाजी घेते करून, मग तुमच्यासोबत बोलते. मिरची टाकून घेते. मिरची टाकून घेतली. तिखटाचा हात काय बुडवू नाही, माहितीये का? बाणूला चारावं लागतंय ना, बाणूला थोडं थोडं सैन होत नाही. चांगली अशी मिरची भाजून घ्यायची. दिसते का तुम्हाला? अशी मिरची भाजून घ्यायची. आता दिसतंय का? मी दिसना काय? मी अशी करते. आपल्याला टायटल भेटेल काय लावता येत नाही. जसं आहे तसं सोडायचे हेड्या बघा. मग काय तर लोक टायटल हिन टाकते, ते काय करावं, आपल्याला येतच नाही. तर आल्यावर कुणाला नको वाटतंय टाकायचं, सांगा. आई बाप पडली गरीब,
नाही शाळा शिकाय भेटली. असू दे, त्यांची बी मजबुरी होती. आपण आई बापाला पण दोष द्यायचा नाही. तर कुणाकुणाच्या इथं सप्ताह बसला सांगा बरं. आमच्या इथं सप्ताह बसला आता कधी बरं, दहीहंडी असते. आता मी भाजी टाकून घेते मस्त असे खरपूस भाजी. मला तर मिरची बिलकुल सैन होत नाही, लगेच शिकायचं. तर मी असं ठरवलंय की वीटभट्टीवर जावं लागणारच आहे, कारण लोकांचं देणं झालंय आपल्याला. हलवून घेते असे, म्हणजे काय होतं खाली मिरची चिटकत नाही म्हणून. आता डाळ टाकून घेते. मटकीची डाळच चांगली लागते याच्यात. वीटभट्टीवर जावं लागणार आहे. किती काही केलं तर आपल्याला कष्ट केल्याशिवाय मार्ग नाही, बरोबर. बानपल्ली आजारी, तिला बाहेरचं वातावरण नाही सैन होत. तर मी घेते करून, मग दाखवते तुम्हाला. तर भाजीत मीठ घेतलंय टाकून. आता मस्तपैकी अशी शिजती भाजी, बघू शकता. याच्यात मटकीची डाळ चांगली लागते, चवदार पण लागते. आणि अशा पद्धतीने भाजी केलेली. तर ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट आत्ताच नाही टाकायचा, शिजत आल्यावर टाकायचा, कारण शेंगदाणे भाजलेले असतात. त्यामुळं लगेच टाकलं का नाही, मग ते सगळं शेंगदाण्याचे पाणी आहे की नाही ते वसून घेतं, आणि ते खाताना व्यवस्थित. परत मग मेथीची भाजी पाणी सोडायला लागते. आपल्याला सगळं पाणी आधी आटवून घ्यायचं, आणि नंतर मग थोडंसं तेल वरनं धार वतायचे आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मग एक वाफ द्यायची, झालं. तर बघू शकता पाणी किती सुटले हो का. आता हे मी सगळं आटवून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर चला, पाणी आटवून झालेलं आहे याच्यातलं. आता उगं थोडं राहिलंय, थोडी तेलाची धार नाही होत आता, कारण काय होतं माहितीये का, तेलाने गिजगिज भाजी जास्त लागते. कदाचित त्याच्यात कुठं असा मोठा मोठा जरा थोडासा आवडतो, छान लागतो. पण काय हरकत नाही, आपण आधीच बारीक करून घेतलेलं ना. नक्की सांगा तुम्ही कशी बनवता, कुणाला आवडते मेथीची भाजी, ही शेपूची भाजी. कशी वाटते? छान वाटते ना. तर आता याला बारक्या गॅसवर ठेवून झाली भाजी. ओके म्हणजे. तर बघू शकता आता कशी वाटते, छान वाटते का. तर या तुम्ही पण खायला मेथीची हे शेपूची भाजी. तर आता ह्याला झाली भाजी, आता हे झाकून ठेवते. तर कशी वाटते माझी रेसिपी नक्की सांगायला विसरू नका, आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला बरंच काय सांगायचंय, बरंच काय मला बोलायचंय, पण वेळ वकोती उद्या मी बोलणारच आहे. तर कशी वाटती शेपूची भाजी सांगायला विसरू नका. तर बाय.